गुरुवारी सोलापूरच्या कर्णिकनगर परिसरात एका खोलीत 23 वर्षांची अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदारनं स्वतःला संपवलं। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली। दोघंही समवयस्क असल्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे संशय व्यक्त केले जात होते। पण त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। आम्ही दोघं भाऊ-बहीण आहोत, आमच्यावर संशय घेऊ नका असं त्या चिठ्ठीत लिहिलं होतं। तसंच अश्विनीनं रोहितची ओळख आपला मानलेला भाऊ अशीच करून दिल्याचं तिच्या घरच्यांनी सांगितलं। असं असताना या दोघांनी स्वतःचं जीवन संपवण्यामागचं कारण काय याचं कोडं सुटत नव्हतं। पण त्यांच्या 4 मित्रांनी दिलेल्या जबाबावरून या प्रकरणाचा खुलासा झालाय। यामध्ये रोहित आणि अश्विनीचं नातं कसं होतं याचीही माहिती मित्रांनी दिली आहे। तिनं मृत्यूच्या आदल्या दिवशी ठेवलेल्या स्टेटसमध्येही तिच्या आणि रोहितच्या नात्याबद्दल तिनं लिहिलं होतं। तर प्रेमसंबंध तुटल्यानं अश्विनीनं टोकाचा निर्णय घेतला असा एक अँगलही आता समोर येतोय। तिनं लिहिलेल्या 2 पानी चिठ्ठीत याबद्दल धक्कादायक खुलासे झाले। अश्विनीनं लिहिलेल्या चिठ्ठीत नक्की आहे काय, त्यांच्या मित्रांच्या चौकशीतून त्यांच्या नात्याबद्दल कोणती माहिती समोर आली आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सोलापुरातल्या शाहीर वस्ती परिसरात अश्विनी वीरेश केशापुरे ही 23 वर्षांची तरुणी राहत होती। तिचं फार्मसीचं शिक्षण पूर्ण झालं होतं, तर तिचं पुढचं शिक्षण कर्नाटकातल्या बागलकोट इथं सुरू होतं। त्यासाठी ती बागलकोटला आपल्या मामाच्या घरी राहत होती। बुधवार 18 जूनला काही कागदपत्र घेण्यासाठी ती सोलापुरात आपल्या घरी आली होती। गुरुवारी सकाळी आपण पुन्हा बागलकोटला जातोय असं सांगून ती घरातून बाहेर पडली, पण ती मामाकडे गेलीच नाही। म्हणून तिच्या घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली। तिचा कुठेही पत्ता लागत नसल्यानं शेवटी तिच्या वडिलांनी संध्याकाळी MIDC पोलिसांना याबाबत माहिती दिली। एकीकडे अश्विनीची शोधाशोध सुरू असताना रोहित ठणकेदार या तरुणाच्या मालकानं पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली। रोहित सोलापुरातील गाडे नावाच्या व्यक्तीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। गुरुवारी सकाळी काम झाल्यानंतर रोहितनं आपले मालक गाडे यांच्याकडून त्यांची 2 व्हीलर घेतली आणि तो कर्णिकनगर इथल्या त्यांच्या बंद घरी आराम करण्यासाठी गेला। पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही। म्हणून मालक गाडे हे कर्णिकनगर इथल्या आपल्या घरी गेले। तेव्हा घराच्या पहिल्या मजल्यावर उघड्या रूममध्ये रोहित आणि एका तरुणीनं स्वतःला संपवल्याचं त्यांना दिसलं। एकाच ओढणीच्या 2 टोकांनी सिलिंग अँगलला दोघांचे मृतदेह लटकलेले होते। ताबडतोब गाडे यांनी या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा रोहितसोबत स्वतःला संपवणारी तरुणी ही अश्विनी केशापुरे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। ही माहिती मिळताच अश्विनीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। दोघांनीही स्वतःला का संपवलं असेल यावरून वेगवेगळे तर्क लावले जात होते। पण त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली। 2 पानांच्या या चिठ्ठीत आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत, त्यामुळं स्वतःला संपवल्यावर आमच्यावर शंका घेऊ नका असं या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं। तर अश्विनीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी रोहितला घेऊन घरी यायची तेव्हा तिनं त्याची ओळख मानलेला भाऊ म्हणूनच करून दिली होती। हा माझा भाऊ आहे असं तिनं घरच्यांना सांगितल्याचं तिच्या काकांनी पोलिसांना सांगितलं। तसंच ती आठवड्याभरापूर्वी सुद्धा रोहितला घरी घेऊन आल्याचं घरच्यांकडून सांगण्यात आलं। तर अश्विनीबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचा दावा रोहितच्या घरच्यांकडून करण्यात आला। दरम्यान अश्विनीनं मृत्यूच्या आदल्या दिवशी रोहित सोबतचा फोटो सोशल मीडियावर स्टेटसला ठेवत, दादा तू माझ्यासाठी मानलेला भाऊ नाही रे, तू माझ्यासाठी सख्ख्या भावापेक्षा जास्त आहेस असं म्हटलं होतं। तर रोहितनं ठेवलेल्या स्टेटसमध्ये माँ है तो मुमकिन है, शहनशाह होना, माँ के आंचल से बडा दुनिया में कोई साम्राज्य नहीं असं लिहिलं होतं। त्यामुळं दोघांच्या नात्याबद्दल संशय येण्याचं कारण नव्हतं। पण तरीही या दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला हे कळत नव्हतं। पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, पण मृत्यूआधी अश्विनीनं लिहिलेल्या 2 पानी चिठ्ठीत पोलिसांना याबाबत एक महत्त्वाचा क्लू मिळाला। प्रेमसंबंध तुटल्यामुळं अश्विनीनं टोकाचं पाऊल उचललं असावं असं त्या चिठ्ठीतल्या मजकुरावरून स्पष्ट होतं। पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं ते आता बघूया। आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत आणि आई मुलगा आहोत। आम्ही दोघं मेलेले बघून वाईट समजून घेऊ नका। जीवन जगायला नको वाटतं, सगळ्यापासून लांब चाललो। आमच्या दोघांच्या नात्याला कोणीही वाईट अर्थ लावू नका। आम्हाला बघितल्यावर आधी आदित्याला बोलवा, कारण आम्ही कोण आहोत हे फक्त तोच सांगू शकतो। माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही दोघं खूप रडून जीवन नको म्हणून गेलो। जिवंत असताना आम्हाला खूप जणांनी लांब करायचा प्रयत्न केला, पण मेल्यावर तरी आम्हाला सोबत जाळा। आधी तुला वाटतं तसं नैना चांगली नाही, ती कशी आहे ते तू एकदा स्वतः पडताळून बघ। त्या दिवशी भांडण झालं ना
त्या भांडणात आम्ही जे बोललो ते खरं होतं, ते तुला नंतर कळेल. बेस्ट ऑफ लक आदी फॉर युअर फ्युचर, असं या चिठ्ठीत अश्विनीनं लिहिलं होतं. तसंच माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले, जगण्याची इच्छा मेली होती. विवो फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत, ते फक्त पोलिसांनी ऐका आणि त्या मुलीला बोलवून विचारा. आमच्या मरण्याचं कारणही तीच आहे, कारण तिनं मला आणि आदीला लांब केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. आधी जाता जाता लास्ट टाईम तुला एक सांगते, आधी सत्य कडू असतंय एवढं लक्षात ठेव. मला ना तू मेल्यावर पण विसरायला होत नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा. पप्पा मम्मी मी मरायले, कारण मी जगून पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल. माझ्या घरचे आणि आदीची काहीच चूक नाही, असं त्या चिठ्ठीत लिहिण्यात आलं होतं. या चिठ्ठीमुळं पोलिसांसह अश्विनीच्या घरच्यांनाही धक्का बसला. आदित्य आणि अश्विनीचं प्रेम होतं, पण नैनामुळं त्यांचं नातं तुटलं असावं असं चिठ्ठीवरून स्पष्ट होत असलं तरी आदित्य आणि नैना आहेत कोण आणि अश्विनीसोबत रोहितनंही स्वतःला का संपवलं, या कोड्याचं उत्तर पोलीस शोधत होते. पोलिसांनी चौकशीसाठी त्यांच्या 4 मित्रमैत्रिणींना बोलावलं. त्यांच्या जबाबात या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालाय. रोहित अश्विनीला बहीण मानत होता. इतकंच नाही तर ती त्याच्यासाठी आई होती. एका म्हातारीनं त्याला सांगितलं होतं की त्याचे आई वडील खरे नाहीत. तेव्हापासून रोहित अश्विनीलाच आई मानत होता. तो स्वभावानं हळवा होता, मैत्रीला जागणारा होता. आपली आई समान बहीणच राहणार नसेल तर मी जगून काय करू, असा विचार करून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असं दोघांच्या मित्रांनी सांगितलं. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आदित्य, राज आणि रोहित हे तिघं शाळेपासूनचे मित्र होते. आदित्य आणि अश्विनी 5 वर्षांपासून प्रेमात होते, पण त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य 1.5 वर्षांपासून नैना नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांनी लग्न करायचंही ठरवलं होतं, पण या प्रेमभंगामुळं, आदित्यच्या सोडून जाण्यामुळं अश्विनी खूप दुखावली होती. 1.5 वर्ष झालं तरी ती आदित्यला विसरू शकत नव्हती. आदित्यला आपल्यापासून दूर करण्यात नैनाच जबाबदार असल्याचं अश्विनीला वाटत होतं. गुरुवारी सकाळी रोहित मालकाच्या खोलीवर आल्यानंतर तिथं अश्विनीही आली. दोघंही एकमेकांच्या दुःखात खूप रडले. रोहित अश्विनीशिवाय कोणालाही जवळचं मानत नव्हता, त्यामुळं तिच्यासोबत त्यानंही स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आपापले फोन स्विच ऑफ केले आणि स्वतःला संपवलं, असं प्राथमिक तपासात समोर आलंय. पण आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. पोलिसांनी अश्विनी आणि रोहितचे फोन ताब्यात घेतलेत. अश्विनीनं फोनमधले रेकॉर्डिंग पोलिसांनी ऐकावं असं चिठ्ठीत लिहून ठेवलंय. त्यामुळं या फोनमध्ये नक्की काय सापडणार, यामुळं या प्रकरणात कोणता वेगळा अँगल येणार का, याचा पोलीस तपास करतायत. तसंच आदित्य आणि नैना यांचीही चौकशी केली जाणार आहे. आता रोहितचे मालक गाडे यांनी रोहितचं लग्न झालं असून त्याला एक मुलगा असल्याचं पोलिसांना सांगितलंय, तर त्याच्या घरच्यांनी मात्र रोहित अविवाहित असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं रोहितच्या घरच्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणात आता तपासात अजून कोणती माहिती समोर येणार, अश्विनीनं केलेल्या आरोपांमध्ये खरंच काही तथ्य आहे का, आणि या प्रकरणात वेगळा कोणता ट्विस्ट येणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.